1 फेब्रुवारीला आहे माघी पौर्णिमा आणि या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ योग या दिवशी तयार होत आहे. माघ पौर्णिमेच्या या शुभ संधीचा तुम्हीही कसा फायदा घेऊ शकता, कोणते उपाय आणि मंत्र तुम्हाला या दिवशी अधिक शुभ फळ देऊ शकतात, हे सर्वच चला या व्हिडिओतून जाणून घेऊया. शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी कोणती एक गोष्ट आवर्जून करावी हेही बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा मिळणार आहे. चला तर सुरुवात करूया. माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारी रविवारी रोजी आहे, जी पहाटे 5:53 सुरू होणार आहे. ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान पुण्य केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या महिन्यात गंगा स्नान, दान आणि जपाचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा केले जाते. मान्यता आहे की या दिवशी केलेलं स्नान, दान आणि विष्णू पूजा केल्यानं सर्व पाप नष्ट होतात, पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धीही येते. या दिवशी रवी पुष्य योगासोबतच इतर शुभ योगही जुळून येऊ शकतात, ज्यामुळे फळ अधिक मिळतं. या दिवशी स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे. पहाटे 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त हा काळ स्नानदानासाठी उत्तम मानला जातोय. या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवणार आहे. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची ही प्रथा आहे. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं. माघी पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असंही सांगितलं जातं. आता माघ पौर्णिमेचं हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला खूप विशेष मान आहे. जी लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्यही देतात. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे यावर्षी माघ पौर्णिमा खास आहे, कारण या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीनं पूजा आणि व्रत केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असं म्हणतात. या दिवशी आपण व्रत सुद्धा करू शकता. या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता माघ पौर्णिमा विशेष का आहे आणि या दिवशी काय करावं, तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना केल्यानं सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. त्यामुळे या दिवशी श्री लक्ष्मी नारायणाची उपासना करावी, त्यांचं विशेष पूजन करावं. याचबरोबर गंगा स्नानाला महत्त्व असल्यानं या दिवशी गंगा स्नान करावं. हे शक्य नसेल तर घरीच गंगेचं पाणी मिसळून घरातच स्नान करावं. शिवाय गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं महत्त्वाचं आहे. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणं अत्यंत शुभ आहे. त्यामुळे अशी कामं सुद्धा आपण या दिवशी करू शकता. माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरतात. यामुळे धनलाभ, पितृदोष निवारण, पुण्यप्राप्ती आणि मनःशांतीसाठी काही विशेष उपाय हे प्रभावी ठरू शकतात. त्यासाठी माघ पौर्णिमेला एक खास उपाय तुम्ही करू शकता. तो म्हणजे या दिवशी गंगा स्नान किंवा घरच्या घरात गंगाजल टाकून स्नान करू शकता. यामुळे पापक्षय होतो. एवढंच नाही तर स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावून भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा. यामुळेही पुण्य लाभतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गहू, तांदूळ, मूग, तीळ, आंबट पदार्थ, कपडे आणि गूळ या पदार्थांचं दान करावं. जर आर्थिक स्थिती ठीक नसेल तर एका गरजू व्यक्तीला भोजन खाऊ घालावं. यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात. याही व्यतिरिक्त आणखी एक उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. तो म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर आपण या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. विशेषतः माघी पौर्णिमेच्या दिवशी हा तुपाचा दिवा आपण गव्हाच्या राशीवर ठेवलात आणि त्याचं पूजन केलं किंवा पिठाचं दिव्यांचं दीपदान केलं तरी आपल्याला धनप्राप्ती होते असं म्हटलं जातं. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण पितरांसाठी जलदान किंवा तर्पण करू शकता. यामुळे पितृदोष शांती होते. जर श्राद्ध करणं शक्य नसेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा.
शिवाय या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करत चंद्राला अर्घ्य द्यावं. या दिवशी रात्री फक्त दूध ग्रहण करून उपवास ठेवल्यास ग्रहदोष शांत होतो असंही म्हटलं जातं. याही व्यतिरिक्त जर कोणाला विवाहात अडचणी येत असतील तर या दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थांचं सेवन करावं. मुलीच्या लग्नासाठी आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावं. असे बरेच उपाय आहेत जे माघी पौर्णिमेच्या दिवशी केले तर प्रभावी ठरू शकतात. याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा यावी आणि सौभाग्य वाढावं यासाठी सुद्धा आपण माघी पौर्णिमेच्या दिवशी विशेष उपाय करू शकता. तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी, तांदूळ, साखर आणि पांढरी फुलं ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास घरात सौभाग्य वाढतं असंही म्हटलं जातं. हे उपाय मात्र श्रद्धेनं आणि मनपूर्वक केल्यास शुभ फळ नक्कीच प्राप्त होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे. तर माघी पौर्णिमेला यंदा रविपुष्य योग निर्माण झालेला आहे आणि या योगाची संधी घेऊन तुम्ही हे प्रभावी उपाय या दिवशी नक्कीच करू शकता आणि त्याचे अनुभव घेऊ शकता. मग माघी पौर्णिमेच्या दिवशी यापैकी कोणताही एक उपाय करा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा. यापैकी तुम्ही याआधी कोणते उपाय केले आहात का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.